श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता 2 दिवस झालेत पारायण चालू झाले स्वामी पुण्यतिथी निमित्त. तर सर्वांनी पारायण हे करत असाल सर्वजण, मी करते. तर आपण या पारायण काळामध्ये काय काय होतंय आपल्या बरोबर, दत्त महाराज आपली परीक्षा कशी घेतात, पारायण काळामध्ये आपल्याला जांभळी काय येते, झोप काय येते आणि वाईट विचार का मनात येतात, तेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल अशी मी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, दत्त महाराज परीक्षा घेतात. हो, दत्त महाराज परीक्षा खूप घेतात. कारण कारण गुरुचरित्र हा असा एक पवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद मानला जातो. आणि यामध्ये जेव्हा आपण हे एवढा पवित्र ग्रंथ वाचायला लागतो, याचं श्रवण पठण करायला लागतो, तेव्हा आपले जे काही दोष असतात ते दोष दूर होत असतात. जेव्हा आपण म्हणतो दत्त महाराज परीक्षा घेतात, पण परीक्षा घेतात म्हणजे काय? तर बघा, आता समजा आपण आपलं कोणाशी काही वैर नाही, काही नाही. आपण आपलं काम आणि आपण फक्त म्हणजे असं आपलं दिनचर्या असते रोजची. तर अचानक कोणीतरी येतं, म्हणजे आपलं काही कारण नसताना आपल्याशी वादविवाद करतं आणि त्यानंतर आपल्याला क्लिक होतं, की अरे माझं नाही, असं तर कधी काही नव्हतं, अचानक असं का झालं? म्हणजे आता ही आपली एक परीक्षाच होती. त्यावेळेस जर आपण संयम ठेवला, तर मग आपण या परीक्षेत उत्तीर्ण झालो असं समजायचं. आणि जर आपण म्हणजे तो एक बोलतोय, आपण एक बोलतोय, याच्यामध्ये वादविवाद वाढत गेले, तर मग ही एक परीक्षाच होती आपली. त्यावेळेस आपण संयम ठेवला नाही. तर हा एक संकेत झाला. आता दत्त महाराज अजून काय करतात, तर दत्त महाराज त्यावेळेस पारायण काळामध्ये आपल्या घरात कोणत्याही रूपात येतात. म्हणजे माशीच्या रूपात येतील, कोळ्याच्या रूपात येतील. त्यावेळेस आपल्या घरामध्ये जो जो व्यक्ती येईल त्याला आपण काहीतरी, म्हणजे कावळा येऊ द्या, काही येऊ द्या, चिमणी येऊ द्या, तिला पाणी ठेवा, खायला द्या. म्हणजे घराच्या बाहेर जागा असेल कुठं तर त्यांना खायला टाका. किंवा एखादा अतिथी येऊ द्या, अतिथीला काहीतरी पाणी द्या, चहा पाणी काहीतरी द्या, किंवा तुमच्या शक्य नसेल तर काहीतरी दान दक्षिणा द्या. पण रिकाम्या हाताने कोणालाही पाठवू नका, कारण दत्त महाराज कोणत्या रूपात येतील हे आपल्याला सांगता येत नाही. त्यामुळे आपण काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. आपल्याकडून यथाशक्ती काहीतरी आपण त्यांना देऊ शकतो. असं तर म्हणजे प्रत्येक जण आहेच की थोडंसं काहीतरी तर देऊ शकतो. म्हणजे घरामध्ये जे उपलब्ध असेल किंवा तुमच्याकडं नसेल घरामध्ये काही द्या ऐन वेळेस, तर तुम्ही त्यांना पैशाचं दान द्या किंवा काहीतरी द्या. पण द्या, फळं द्या एखादं. रिक्त हाताने त्यांना पाठवू नका. कारण आपल्या म्हणजे घरी जो दारात आलेला जो अतिथी असतो, त्यांचा म्हणजे तो असा निर्मुख जाता कामा नये किंवा मग निराश होऊन जाता कामा नये. कारण ती एक आपली परीक्षा असते बघा. आता माझाच अनुभव सांगते. काल पारायणाला सुरुवात झाली. आज पारायणाचा दुसरा दिवस. तर काल अचानक म्हणजे माझ्या मुलाचं पार्सल आलं आणि ते पार्सल मला माहित नव्हतं. त्याने मला सांगितलं नाही. तो कॉलेजला गेला आणि मुलीचा इंटरव्ह्यू चालू होता बेडरूममध्ये आणि त्याचा नेमकं शर्ट बेडरूम मधल्या कपाटामध्ये होता आणि तो जो म्हणजे घ्यायला आला होता मुलगा पार्सलवाला, तो बाहेर उभा होता. आता मला याची काही कल्पना नव्हती. पण त्याचा फोन आला मला मुलाचा, की असं-असं मम्मी पार्सल आहे, ते त्याला द्यायचंय रिटर्नसाठी. तर आता काय करायचं? ही तर दरवाजा उघडेना आणि मग माझी थोडी चिडचिड झाली त्यामुळं. म्हणजे बघा, मनी-धनी नसताना काही गोष्टी अशा होऊन जातात, की नंतर आपल्याला क्लिक होतं, की अरे मी तर म्हणजे, आणि मी स्वतः असं म्हणजे एक हे ठेवलं होतं, की 8 दिवसात चिडचिड वगैरे अजिबात करायची नाही. एकदम शांत राहायचा प्रयत्न करायचा. पण ते काल कोणत्या ना कोणत्या रूपात असं थोडंसं माझं चिडचिड झाली. त्यामुळे ते नंतर मला क्लिक झालं, अरे मी उगाचच म्हणजे थोडंसं हे केलं असतं तर माझंही थोडंसं म्हणजे चिडचिड वगैरे थोडी कमी झाली असती. म्हणजे असं बघा, आपल्याला माहिती नसतं, नकळत काही गोष्टी अशा घडून जातात, की त्या आपल्याकडून होतात. आता आपल्याला पारायण काळामध्ये आपल्याला झोप येते. अ, जांभळी वगैरे येते. कोणाला एकदम असं म्हणजे, आणि माझा अजून एक गुरुचरित्राचा अनुभव सांगते. आम्ही गाणगापूरला गेलो होतो. जवळ-जवळ 2, 2.5, 3,000 सेवेकरी होते. म्हणजे आमची सगळ्या सामूहिक पारायण होती तिथं. सगळेच गेले होते एका दादां थ्रू. तर तिथं गेल्यावर म्हणजे घरी मला पारायण करायला काहीच होत नाही. स्वामी महाराजांच्या कृपेने म्हणा, दत्त महाराजांच्या कृपेने म्हणा. पण आम्ही जेव्हा गाणगापूरला गेलो ना, तिथं म्हणजे पारायणाला बसले मी आणि पारायणाला बसलं, सामूहिक पारायण होतं. 2-3 हजार सेवेकरी होते. म्हणजे माझ्या अंगामध्ये असं सूळ टोचल्यासारखं होत होतं मला. मला असं मांडी घालून बसता येईना. म्हणजे असं कुणीतरी मला असं म्हणजे एकदम अशा वेदना होत होत्या माझ्या मांडीला वगैरे, पायांना. असं अंगामध्ये वगैरे एकदम असं कुणीतरी काहीतरी करतंय, म्हणजे हा मला त्रास होत होता त्यावेळेस. जेव्हा मी गाणगापूरला पारायण करत होते त्यावेळेस.
म्हणजे असे आपल्याला अनुभव येतात. आता घरी करते मी तर दत्त महाराजांच्या कृपेने मला म्हणजे नाही काही होत. माहीत नाही ते काय होतं त्यावेळेस गाणगापूरला पारायण केलं त्यावेळेस. माझे दोषच असतील ते कमी होत असतील. आणि ज्यावेळेस आपल्याला असं पारायण करताना झोप येते किंवा जांभळी वगैरे येते, हे आपले दोषच असतात. आणि गुरुचरित्र हा एवढा पवित्र ग्रंथ आहे, की ते वाचन केल्याने म्हणतात बघा, अंतःकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. ज्यावेळेस आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करतो, त्यावेळेस आपल्यामधले जे काही दोष असतात ते दोष निघत असतात. त्यामुळे आपल्याला झोप येते, जांभळा येतात किंवा अजून आपल्या शरीराला काही व्याधी होतात. काहींना बघा वाचताच येत नाही. काही असे पंसे वगैरे असतात की ते म्हणजे ज्यांना काही बाहेरील बाधा वगैरे असतील तर गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनामुळे त्या बाधा कमी होत असतात. तर जे लोक म्हणजे ज्यांना अशा काही बाधा असतील त्यांनी जर ते गुरुचरित्र ग्रंथ हा वाचन करायला सुरुवात केली तर ते त्यांच्या बाधा ह्या कमी होत असतात. म्हणून त्यांना हा त्रास होत असतो. तर गुरुचरित्र हा म्हणजे एवढा परम पवित्र ग्रंथ आहे. त्यामुळे याचं वाचन जरी आता तुम्हाला समजा या पुण्यतिथी काळामध्ये जरी वाचायला नसेल भेटलं, तर तुम्ही नंतरही तुम्ही म्हणजे अवश्य तुम्ही याचं वाचन करू शकता. जेव्हा तुम्हाला केव्हा वेळ भेटेल आयुष्यामध्ये, तर या ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. आता बघा एक आनंदाची बातमी अशी आहे, की माझी खूप दिवसाची इच्छा होती, की स्वामींच्या पादुका म्हणजे मला पाहिजे होत्या घरात असाव्यात म्हणून. कारण स्वामी त्या रूपामध्ये आपल्या घरात असतात. तर जवळ-जवळ 2-3 वर्षापूर्वी मी अक्कलकोटला गेले होते आणि घरातून जाताना स्वामी महाराजांना विनंती केली होती, की "महाराज मला पादुका पाहिजेत हो." तर महाराजांनी म्हणजे माझी इच्छा पूर्ण पण केली होती. कारण तिथं अक्कलकोट वटवृक्ष मंदिराच्या इथे गेल्यावर मला जे भटजी असतात तिथं म्हणजे दर्शनासाठी आपण जातो तेव्हा आपल्याकडून जे काही हार, फुलं वगैरे घेतात ते भटजी होते. त्यांनी मला म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांतून मला विचारलं, की "तुम्हाला पादुका पाहिजेत का?" पण म्हणजे मला काय माहिती आता बघा देव देतो पण आपल्याला घेता येत नाही. त्यावेळेस मी बोलले नको म्हणून. आणि नंतर मला घरी आल्यावर क्लिक झाला आले. मी महाराजांना बोलले होते, की मला पादुका पाहिजेत आणि त्या मला भेटल्या पण होत्या. पण मी का नाही घेतल्या म्हणजे मला नंतर एवढं वाईट वाटलं. मी महाराजांची माफी पण मागितली, की "महाराज तुम्ही मला दिलं होतं पण मला घेता नाही आलं." म्हणजे असं असतं बघा. तर माझा आत्ताचा असा अनुभव आहे तुम्हाला सांगते. माफ करा, की आज नामस्मरण सेवा चालू होती बघा. त्याच वेळेस मला एका ताईचा कॉल आला, की म्हणजे आज महाराजांच्या पादुका म्हणजे मी त्या ताईंना सांगितलं होतं, की तुम्ही अक्कलकोटला चाललेत तर महाराजांच्या पादुका घेऊन या मला. तर त्या ताई बोलल्या, "ठीक आहे ताई, मी बघते भेटल्या तर." आणि आजच मला कॉल आला, की "ताई पादुका आणल्यात तुमच्या, तुम्ही घेऊन जा." म्हणजे त्या ताई अक्कलकोटला गेल्या होत्या. तर म्हणजे बघा आता आनंदाची बातमी अशी आहे, की पादुका माझ्या आणल्यात स्वामींच्या त्यांनी. म्हणजे बघा, आता पुण्यतिथी काळामध्येच मला त्या पादुका भेटतायत. स्वामी महाराज घरी येतायत. ही किती आनंदाची गोष्ट आहे बघा. म्हणजे स्वामी महाराज कोणत्याही रूपात कसे आपल्या म्हणजे कसे भक्तांच्या भेटीला येतात, तसे स्वामी महाराज आपल्या घरात आहेतच. आपण आपल्या घरात मूर्ती त्यांची, फोटो त्यांचा, आपण त्यांना आपल्या घरातलंच एक मानत असतो. आता समजा तुम्ही 5 लोकं राहतायत, तर 6वे म्हणजे महाराज आहेत आपल्या घरामध्ये. तर तसंच आता महाराजांच्या पादुका येतायत. त्या ताई बोलल्या, "मी आणल्यात ताई. तुम्हाला म्हणजे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही घेऊन जा." म्हणलं, "ठीक आहे ताई." आता पुण्यतिथीचा काळ चालू आहे स्वामी महाराजांचा, तर मी नक्कीच इथे मला सांगा तुम्ही, मग मी येऊन घेऊन जाईन. म्हणजे एवढी आनंदाची बातमी आहे, स्वामींनी माझं ऐकलं. तसंच आपण जशी सेवा करतो, तसे महाराज प्रत्येकाचं ऐकत असतात, इच्छा पूर्ण करत असतात. मला माफ करा जरा मी भावनिक झाले. असंच बघा, दत्त महाराज जेव्हा परीक्षा बघतात, तेव्हा आपण घाबरून जायचं नाहीये. तर महाराजांना विनंती करायची, की "महाराज, तुम्ही माझ्या कितीही परीक्षा बघा, पण यात मला डगमगू देऊ नका. माझ्याकडून हे पारायण निर्विघ्नपणे करून घ्या." अशी महाराजांना विनंती करायची आहे. आणि आपलेच दोष महाराज काढत असतात. त्यात त्यांचा काहीही नाही. आपलेच कर्माचे काय दोष असतात ते आपल्याला माहीत नाही. आपण काय मागच्या जन्मी काय पाप केलेले असतात, त्याच्या आधी काय पाप केलेले असतात आपल्याला माहीत नसतात. आणि हेच दोष आपले या जन्मात निघत असतात. जेव्हा आपले सर्व दोष निघतात, तेव्हा आपल्याला कोणताही त्रास होत नाही. आणि आपण कुठेही पारायण करा. आपलं पारायण अगदी छान होतं, निर्विघ्नपणे होतं.
तर असं हे गुरुचरित्र पारायणाचा महिमा आहे. सर्वांनी याची अवश्य पारायण करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजची झालेली सर्व सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.